सुस्वागतम सुस्वागतम. कला संस्कृती अन मानवतेचा हा उत्सव ज्ञानाचा. कला संस्कृती अन मानवतेचा हा उत्सव ज्ञानाचा. समता बंधुता एकता अन राष्ट्र विकासाचा हा गौरव कर्मवीरांचा. बंधू भगिनींनो, व्यंकटेश क्रीडा मंडळ, व्यंकटेश क्रीडा आणि कला मेळावा 2012 या प्रसंगी या क्रीडांगणावर उपस्थित असलेल्या समस्त रसिक बंधू भगिनींचं, कलामंचावर उपस्थित झालेल्या सर्व अतिथींचं आणि मान्यवरांचं व्यंकटेश क्रीडा मंडळातर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या कार्यक्रमाचा प्रारंभ ईशस्थवनाने आम्ही करीत आहोत. प्रभू सतत मदंतर असू दे गीत सादर करतील बनुमाय कन्या विद्यालय बोराडी. ईशस्थवन बनुमाय कन्या विद्यालय बोराडी. सतत मदंतर व्यंकटेश क्रीडा आणि कला मेळावा 2012 शिरपूर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथींचं आणि मान्यवरांचं स्वागत आम्ही स्वागत गीताने करणार आहोत. स्वागत गीत सादर करतील बनुमाय कन्या विद्यालय बोराडीच्या विद्यार्थिनी नभो प्रांगणी शशी उगवला. नभो प्रांगणी शशी उगवला. प्रांगणी शशी उगवला मोहरली सारी वसुधा. नभो प्रांगणी शशी उगवला मोहरली सारी वसुधा. अतिथी सुजन आज लाभले मन सकलांचे बहु सुख व्हावे. अतिथी सुजन आज लाभले
धन्यवाद. सुरेल आवाजामध्ये, गोड आवाजामध्ये आमच्या बोराडीच्या बनुमाय कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गीत सादर केलेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याला दाद देऊया. टाळ्यांचा आवाज आभाळाला भिडला पाहिजे. यानंतर आजच्या या व्यंकटेश सांस्कृतिक कला दर्शन सोहळ्याच्या उद्घाटनासाठी मी प्रमुख अतिथींना विनंती करतो. माननीय भूपेशभाई आणि सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की दीप प्रज्वलन करून आपण या सोहळ्याचं उद्घाटन करावं. कर्मवीरांना बाबांप्रमाणेच त्यांच्या जीवन वाटेवरून चालणारे स्वर्गीय दादासाहेब विश्वासजी रंधे, मोठ्या दिलाचा, मोठ्या मनाचा माणूस, क्रीडे इतकीच कलेची आवड असलेले कलेचे उपासक, त्यांच्या स्मरणार्थ हा सांस्कृतिक सोहळा. मान्यवर अतिथींना विनंती, आनंदाचं प्रतीक, स्नेहाचं प्रतीक असलेले फुगे अवकाशात सोडून आजच्या या सोहळ्याचं देखील आपण उद्घाटन करायचं आहे. आनंदाचं प्रतीक, मुक्ततेचं प्रतीक, स्वातंत्र्याचं प्रतीक, मोठ्या मनाचं प्रतीक, आभाळव्यापी अशा या आभाळामध्ये, अवकाशामध्ये आपण बलून सोडून आज आनंदाचा क्षण आपण व्यक्त करूया. मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपण बलून हवेत सोडून आजच्या या सोहळ्याचं उद्घाटन करूया. आणखी थांब जरा. मी भाईंना विनंती करतो, बलून आभाळात सोडून आपण या सोहळ्याचं उद्घाटन करावं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याला दाद द्यायची आहे. टाळ्यांचा आवाज गगनाला भिडला पाहिजे. किसान विद्या प्रसारक संस्था आणि व्यंकटेश कला मंच आयोजित सांस्कृतिक कला दर्शन सोहळ्याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला दाद देऊया आणि यानंतर आपण बहारदार अशा या सुरेल अशा या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेऊया. रसिक बंधू भगिनींनो, व्यंकटेश क्रीडा मेळावा 29वा आणि कला मेळावा पहिला असं या मेळाव्याचं वैशिष्ट्य आहे. गेल्या 2 दिवसापासून 2000 विद्यार्थी क्रीडाचं नैपुण्य आणि कौशल्य या ठिकाणी दाखवत आहेत. ज्या ग्राउंडवर आपण बसलेले आहात, ज्या पटांगणावर आपण बसलेले आहात, ते पटांगण मोठ्या कष्टातून साकार झालेलं आहे. बंधू भगिनींनो, या तालुक्याचा क्रीडाचा आलेख उंच व्हावा आणि कलेचाही विकास व्हावा ही भूमिका घेऊन आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तुषारभाऊ रंधे आणि सगळे त्यांचे बंधू आणि सर्व पदाधिकारी अहोरात्र कष्ट घेत आहेत. मित्रांनो, हा पहिला आमचा कला असा मेळावा आणि 29वा क्रीडा मेळावा. या मेळाव्याचे उद्घाटक माननीय भाई सो भूपेशभाई पटेल, उपनगराध्यक्ष शिरपूर वरबाडे नगर परिषद शिरपूर यांचं स्वागत आणि सत्कार आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तुषारभाऊ रंधे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शिरपूर शहराचे प्रांताधिकारी माननीय वाघचौरे साहेब यांचाही आपण स्वागत आणि सत्कार करावा अशी मी भाऊंना विनंती करतो. भाऊ वाघचौरे साहेबांचा आपण सत्कार करावा. शिरपूर शहराच्या नगराध्यक्षा सभाज्योती संगीताताई देवरे यांचाही सत्कार मी लुंगसे मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सत्काराला दाद द्यायची आहे. यानंतर किसान विद्या प्रसारक संस्थेच्या विश्वस्त मान्य ताईसाहेब लीलाताई रंधे यांचं स्वागत आणि सत्कार मी पातुरकर मॅडमना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. मी पातुरकर मॅडमना पुन्हा विनंती करतो की उपपोलीस अधीक्षक कानगे मॅडम यांचाही आपण सत्कार करावा. प्राध्यापिका डॉक्टर रुंगसे मॅडम आपणास विनंती, आपण सौभाग्यवती सीमाताई यांचाही सत्कार करावा. पण ताईंचाही सत्कार करावा. आणा. आधी ताईंचा सत्कार आणि मग नानांचा सत्कार होतो आहे. मी पटेल सरांना, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य पटेल सर आपणास विनंती. हो, आपण ॲडव्होकेट RS गुजराती साहेबांचा आपण सत्कार करावा. मी नानासाहेबांना विनंती करतो की आपण भाईसाहेब जगदीशजी अग्रवाल यांचा सत्कार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आरवाई नाना यांचाही आपण सत्कार करावा. मी पटेल सरांना विनंती करतो की आपण शिरपूर शहराचे नगरसेवक श्री रोहितजी रंधे यांचाही आपण सत्कार करावा. पटेल सरांना विनंती करतो की या सर्व कार्यक्रमाच्या पाठीमागे उभे असलेले आमच्या किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष मान्य तुषारजी रंधे यांचाही स्वागत आणि सत्कार आपण करावा आणि भव्य टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याला दाद द्यायची आहे. धन्यवाद. आमच्या संस्थेचे सचिव माननीय निशांत भाऊ रंधे यांचाही सत्कार प्राचार्य डॉक्टर पटेल यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बंधू भगिनींनो, आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्रद्धेय अण्णाबाबा यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार करण्यासाठी आमच्या संस्थेचे तत्कालीन सचिव आदरणीय दादासाहेब विश्वासरावजी रंधे यांनी प्रयत्न केले. त्यानंतर कर्मवीरांची आजची जी तिसरी पिढी आहे, या तिसऱ्या पिढीने हे जे भव्य या ठिकाणी मैदान साकारलेलं आहे, या सर्व ही जी सगळी कल्पकता आहे, ही जी सगळी मेहनत आहे, याच्या मागे नक्कीच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय तुषारभाऊ रंधे यांची कल्पकता, जिद्द आणि चिकाटी आहे. तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या क्रीडा आणि कला मेळाव्याचं प्रास्ताविक करावं आणि या सांस्कृतिक महोत्सवाची उद्दिष्टे कथन करावीत. आदरणीय तुषारभाऊ रंधे. आजच्या या कला व क्रीडा महोत्सवाच्या या नयनरम्य अशा संध्याकाळी आपल्या कार्यक्रमाला खास आमच्या विनंतीला मान देऊन आलेले
आमचे मार्गदर्शक आदरणीय भूपेशभाई, या शहराच्या नगराध्यक्षा आदरणीय संगीताताई, या विभागाचे प्रांत साहेब आणि आमचे मित्र बाळासाहेब वाघचौरेजी, एक अगदी शॉर्ट नोटीस ज्याला म्हणता येईल, एक 5 मिनिटं विनंती केली आणि या तालुक्याचे दुसरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कांगणे मॅडम यांनी 1 मिनिटाचाही नकार न देता या आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमंत्रित करण्याचा मला योग आला आणि त्यांनी लगेच 1 मिनिटात होकार मला दिला. अशा कर्तव्यदक्ष अशा शिरपूर तालुक्याच्या, शिंदखेडा तालुक्याच्या विभागीय पोलीस अधिकारी, मंचावर उपस्थित असलेले आमच्या आई, लहान बंधू निशांत, रोहित, आमच्या संस्थेचे ट्रस्टी जगदीश काका, ॲडव्होकेट गुजराती आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाचा उद्देश एक छोटासा आहे. आपला तालुका प्रगतीच्या वाटेवर आहे, सुवर्ण नगरी म्हणून ओळखला जातो. या सुवर्ण नगरीत कुठलंही काम करायचं तर ते चांगल्या पद्धतीने करायचं, असा ध्येयवाद घेऊन हा कार्यक्रम मी करायला घेतला. आमच्या या शिरपूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला, गोरगरीब विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने चांगलं असं भव्य दिव्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं, यांच्या कला वावगुणांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. काल आदरणीय बाळासाहेब थोरात, आदरणीय पद्माकरजी वळवी, आदरणीय अमरीशभाईजी पटेल या सर्व मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा नगरीत या क्रीडा खेळांना प्रारंभ झाला आणि आज सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड असलेले आदरणीय भूपेशभाई यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे. या प्रसंगी मला सांगताना आनंद होईल की या क्रीडांगणावर भाईसाहेब आम्ही एक क्रीडा संकुल उभारायला घेतलेला आहे. या क्रीडा संकुलामध्ये आपल्या शहरातील, आपल्या तालुक्यातील सर्व गोरगरीब जनतेच्या मुलांना चांगलं प्रशिक्षण कसं मिळेल, चांगला खेळ कसा मिळेल, चांगली कला कशी त्यांना दाखवता येईल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत भाईसाहेब. जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च करून मोठं असं संकुल आम्ही येथे उभारायला घेतलेलं आहे. या संकुलाच्या निमित्ताने या शिरपूर शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडेल, याच्यात तीळ मात्र शंका आपण बाळगू नये. या प्रसंगी एवढंच सांगेल की आमचा उद्देश छोटासा, की आपल्या या तालुक्यातील जनतेला अशा भव्य दिव्य स्टेजवर संधी मिळावी, कलाकारांना वाव मिळावा, यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या या सर्व जनतेकडनं सहकार्याची अपेक्षा आहे. तमाम आलेल्या बंधू भगिनींकडनं आम्हाला शांततेची, आपले 3 तास कसे चांगले जातील आणि हा कार्यक्रम कसा चांगला होईल याच्यासाठी आपण मागत आहोत. आपण तेवढे द्यावेत. आपलेही आभार, या सर्व मान्यवरांचे, स्टेजवर असलेले सर्व मान्यवरांचे आभार. मला भूपेशभाईंना विशेष आभार असे मानायचे आहेत की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्याकडे या कार्यक्रमाला वेळ दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांचे विशेष असे आभार मानतो. पुनश्च आपल्या या जनतेला नवीन वर्षाचे, सर्व स्टेजवरील मान्यवरांना नवीन वर्षाचे शुभेच्छा चिंततो. आपल्या सर्वांना नवीन वर्ष सुखीचं आणि समृद्धीचं जावो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या या सांस्कृतिक कलादर्शन सोहळ्याचे उद्घाटक माननीय भाईसाहेब, आपणास विनंती की आपण या प्रसंगी उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि आपले भावना, आपल्या सद्भावना आपण व्यक्त कराव्यात. माननीय भाई.
आज टाइम ज़्यादा हो जाने की वजह से और आप लोगों को बहुत वेट करना पड़ा, उसके लिए संस्था की तरफ से मैं माफ़ी चाहता हूँ। खास करके वेंकटेश क्रीड़ा मंडल और सांस्कृतिक मंडल, ये दोनों चीज़ हमारे टाइम में, तुषार भाई आपको मालूम नहीं होगा, मैं जब बहुत छोटा था तब एक वेंकटेश क्रीड़ा की हम साल भर राह देखते थे और हमारी टीम क्रिकेट की और सभी खो खो और कबड्डी के लिए हम उतरते थे। और उस वक़्त एक जूम थी, एक लगन था कि हम ये कप लेकर जाए। और उस वक़्त वेंकटेश क्रीड़ा मंडल के पूरे शिरपुर तालुका में राह देखी जाती थी। और उस राह देखने के साथ साथ हम बच्चे लोगों में ये उत्साह थी कि ये साल का कप हम लोग लेके जाए कबड्डी के अंदर। और वो आज याद आ रही उस बात की, क्योंकि कल मैं आपके प्रोग्राम में आ नहीं सका, उसके लिए मैं माफ़ी चाहता हूँ। क्योंकि मैं बहुत दिन से इलेक्शन की वजह से और थोड़ा आराम करना चाहता था और मेरे घर में मैं महाबलेश्वर जाके आराम किया। मगर आपने जब बुलाया तब मुझे गर्व महसूस हुआ कि मैं जिस वेंकटेश क्रीड़ा मंडल के अंदर जब मैं बचपन में मेरा जो गया है और उस वक़्त आप बुला रहे हो मेरे हाथ से, आज आपने उद्घाटन करा, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद। मतलब मैं जो मन से बोल रहा हूँ वो मुंह से बोल रहा हूँ, उसमें ज़रा भी आर्टिफिशियल नहीं है, क्योंकि आपने जो बुलाया एक बचपन की याददाश्त याद आ गई। उस वजह से मैं आज आपको धन्यवाद देता हूँ। और आने वाले कभी भी, खास करके दादा को जब शिव छत्रपति पुरस्कार जब दिया गया तब मैं अमरीश भाई के सामने ही बैठा हुआ था। और अमरीश भाई ने जब ऑफिसरों को फ़ोन किया कि ये अवार्ड दादा साहब विश्वास दादा को दिया जाए, और तब मैं एकदम आश्चर्य हुआ। मैंने कहा अमरीश भाई कैसे हो सकता है, तो बोले ये करना ही पड़ेगा। और उन ऑफिसरों को उन्होंने दबा के बोला कि मेरे लिए काम करना है, क्योंकि विश्वास दादा ने वेंकटेश क्रीड़ा मंडल में इतना काम किया है। आपको मालूम नहीं होगा, जब हम बोराडी में आते थे तब एक खिचड़ी खाने के लिए से लेके हर एक चीज़ हमको रूमों में सोने तक 12-12 बजे तक, 1-1 बजे तक वो कभी गए नहीं। और वो क्रीड़ा मंडल जब उनका ध्यान देखा जाता था तब मुझे याद आई कि ये तुषार भाई आपके पिताजी ने इतना ध्यान दिया आपको। उस ज़माने में तो कोई व्यवस्था नहीं थी और उस टाइम पर हमारे खाने की हम जरा भी कंप्लेन किया, इमीडिएट उसका एक्शन होती थी। और वेंकटेश क्रीड़ा मंडल के सब बच्चों को सेटिस्फेक्शन करके ही वहाँ से निकले गए। कभी हमारे से गलतियाँ भी हुई, हमने मारामारी भी कर ली आपस में, तो हमको समझाया गया। उस टाइप के विश्वास दादा का एक स्वभाव था। और उस वजह से उनको जब मिला तब सबसे ज़्यादा खुशी इस बात की हुई कि एक अच्छे आदमी को मिला, एक अच्छे क्रीड़ा संकुल को सब चलाने वाला आदमी तालुका के अंदर तब कुछ था नहीं अपने वहाँ, और उस टाइम पे उन्होंने किया, उसके लिए भी धन्यवाद। खास करके आज आपने मुझे यहाँ बुलाया और मेरी विश्वास दादा के वाइफ और हमारी बड़ी बहन उन्होंने आज यहाँ पर आए, उसके लिए भी बहुत बहुत धन्यवाद। खास करके सभी ऑफिसर तालुका के सभी आए, सभी यहाँ ट्रस्टी आए और सभी आप लोग शिरपुर तालुका और शहर के लोग। आज एक अच्छा सांस्कृतिक प्रोग्राम देखने को मिलेगा, मगर मेरी एक हाथ जोड़ के विनती है कि अपन ने शांति रख के ही प्रोग्राम देखना है, तभी मज़ा आती है। और अपने आने वाली जो जनरेशन है उसको कैसे हम सांस्कृतिक प्रोग्राम में आगे बढ़ाए, उसका आप सब ने उसका उत्साह बढ़ाना चाहिए। गलती हमारे से हुई तो उसके लिए भी माफ़ी चाहता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यंकटेश कला महोत्सवाच्या या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या आमच्या संस्थेवर मनापासून प्रेम करणाऱ्या या सर्व अतिथींचं, सर्व मान्यवरांचं, सर्व पत्रकारांचं आणि या तालुक्यातून आलेल्या सर्व रसिक बंधू भगिनींचं आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो। पुन्हा एकदा या रसिक प्रेक्षकांना त्यांच्या चरणी आम्ही विनम्र असं अभिवादन करतो, विनंती करतो की हा सोहळा आपल्यासाठी आहे, आपण याचा आनंद घ्यायचा आहे आणि या तालुक्याचा जो शांततेचा लौकिक आहे, पावित्र्याचा लौकिक आहे, मांगल्याचा लौकिक आहे, तो आपण टिकून ठेवायचा आहे। या कार्यक्रमाचा आनंद आपल्याला घ्यायचा आहे। रसिक बंधू भगिनींनो, आपल्या समोर एक सचित्र अशी क्लिप आता आम्ही दाखवणार आहोत। ज्यांच्या नावाने हा मेळावा आपण भरवतो ते आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब व्यंकटरावजी रणधीर। अण्णाबाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणारी एक छोटीशी क्लिप या समस्त शिरपूरकर बांधवांसाठी आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। आपल्याला कर्मवीरांच्या जीवनाची कल्पना यावी,
त्यांनी जीवनामध्ये घेतलेल्या कष्टाची कल्पना यावी आणि हा तालुका आज जो प्रगतीपथावर आहे याच्या मागे अण्णाबाबांनी जे कष्ट घेतले या सर्व गोष्टींची आपल्याला कल्पना यावी, तालुक्याची परंपरा आपल्याला कळावी आणि आपलं जीवन समृद्ध व्हावं, आपल्याला काहीतरी दिशा लाभावी यासाठीची कर्मवीरांवरची एक जीवन कार्याची एक क्लिप आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत. कृपया आपण ती शांततेने ऐकून घ्यावी. पुढील सूत्र रुचा देशपांडे, नाशिक. नमस्कार शिरपूर. मी रुचा देशपांडे शहा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना. तुम्हाला मला विश करायचं आहे का नाही? मग हॅपी न्यू इयर. ओके ओके, थँक्यू. मला एक गोष्ट इथे आता नमूद करावीशी वाटतेय, ती म्हणजे अशी की आज आपण इथे व्यंकटेश क्रीडा व कला महोत्सवासाठी जमलो आहोत, ज्याची खरी सुरुवात झाली ती महाराष्ट्र शासनाने छत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या स्वर्गीय दादासाहेब विश्वासरावजी रंधे यांच्यामुळे. दरवर्षी व्यंकटेश क्रीडा मेळाव्याचं आयोजन 1 जानेवारीपासून करण्यात येतं. याचं कारण 1 जानेवारी हा दादासाहेबांचा जन्मदिवस होता. खेळाडू व प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले दादासाहेब रंधे आज आपल्यात नसले तरी व्यंकटेश क्रीडा महोत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, हेच खरं. आज हा एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम होतोय, ज्याचे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. याचे सर्वा भाऊसाहेब तुषारजी विश्वासराव रंधे, किसान विद्याप्रसारक संस्था शिरपूरचे अध्यक्ष व त्यांचे सर्व बंधू यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करूयात. टाळ्यांचा आवाज एवढाच काय शिरपूर? जोरदार आवाज झाला पाहिजे एकदम. आणि आता आपण गौरव करणार आहोत अशा एका व्यक्तीचा, ज्यांच्यामुळे आज इथे हा कार्यक्रम होतोय, ज्यांना कुसुमाग्रजांनी प्रकाशाचं बेट अशी ओळख दिली, ज्यांनी आपलं आयुष्य शैक्षणिक कार्यासाठी वाहून दिलं, ज्यांना तिरंगा ध्वज फडकावल्याबद्दल ब्रिटिश सरकारनं कारावासाची शिक्षा दिली होती, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचं योगदान दिलं. असं म्हणतात की माणसानं नेहमी चंदनासारखं राहावं, स्वतः झिजावं, पण दुसऱ्यांना मात्र सतत सुगंध देत राहावा. याचंच हृदय उदाहरण म्हणजे कर्मवीर अण्णासाहेब तथा व्यंकटराव रणधीर. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अण्णासाहेब यांची अजून एक ओळख म्हणजे खानदेशची तोफ अशी होती. पुस्तकातून माणूस घडतो यावर प्रचंड श्रद्धा असणाऱ्या अण्णासाहेबांचं संपूर्ण जीवन त्यांनी समाज बांधवांसाठी समर्पित केलं. आणि अशा कर्मवीर अण्णासाहेबांचा जीवनपट आपण थोडक्यात इथे पाहणार आहोत. पण त्या अगोदर त्यांना पुन्हा एकदा आपण सलामी देऊ, ती जोरदार टाळ्यांची. देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक से मोती हंस दे फिसल कर, खो न जाए ये तारे जमीन पर,
ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाए ये तारे जमीन पर। जैसे आँखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की लहर है, खो न जाए ये तारे जमीन पर। देखो रातों के सीने पे ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं, ये तो अंबिया की खुशबू है बागों से बह चले। जैसे कांच में चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके पवन के है, ये घुंघरू जीवन के, ये तो सुर है चमन के, खो न जाए तारे जमीन पर। मोहल्ले की रौनक गलियां हैं जैसे, खिलने की जिद पर कलियां हैं जैसे, मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों के दिल की दुआएं, खो न जाए ये तारे जमीन पर। तारे ज़मीन पर। कभी बातें जैसे दादी नानी, कभी चलते जैसे हम पानी, कभी बन जाए बोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सूखे होठों पे खुशी के जैसे, ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत वो बड़ी। जैसे झील में लहराए चंदा, जैसे पेड़ में अपने तमन्ना, जैसे मन को झूठ जैसे बैठे बैठे
जाए खो न जाए ये। जन्म 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 रहेंगे संग संग रहेंगे हम कदम 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 चलेंगे संग संग चलेंगे हम तोड़ेंगे ना अपनी कसमें, छोड़ेंगे ना अपनी रस्में। बोले बोले चूड़ियां बोले बोले कंगना कभी छोटे अब संगना जन्म 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 रहेंगे संग संग रहेंगे हम कदम 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 चलेंगे संग संग चलेंगे हम। कल की यहाँ खबर कहाँ, जो है अभी यही पल है। इस पल को जीने चलो सांसों में ये हलचल है। जो सामने है पलकों के सच मेरे यार है, जो रह जाए दुनिया में वो सिर्फ प्यार है। प्रीत के रंग पे मेरे रंगीले चढ़ कोई दिल चला रंगना। जन्म 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 रहेंगे संग संग रहेंगे हम कदम 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 चलेंगे संग संग चलेंगे हम। क्रोध के बोझ को मन पे उठाए, काहे चलता है प्राणी। क्षमा जो शत्रु को भी कर दे, वही मुक्त है, वही ज्ञानी। समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है। रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, उसकी जरा सी जोत सही पर दूर से उसको देख कोई बरसों का मुसाफिर गिरते गिरते संभलता है। समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है। रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, उसकी जरा सी जोत सही पर दूर से उसको देख कोई बरसों का मुसाफिर गिरते गिरते संभलता है। समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती। मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया।
मैंने जाते जाते जाना कौन है अपना कौन पराया, बस तू ही मेरा अपना है, बस तूने प्यार निभाया। काम, क्रोध और लोभ मैं तज कर जा सकता हूं, तुझको चाहूं भी तो मैं कैसे भुला सकता हूं? तेरा प्यार भी एक बंधन है, तू ही बता क्या मैं मुक्ति पा सकता हूं? तू नहीं जानता तू मेरा अब है क्या, तुझको हूँ देखता तो दिल कैसे पिघलता है। समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है। दिन में सोया रात आई तो अब जागा सोया तब था, दिन में सोया रात आई तो अब जागा सोया तब था। अब क्या सूरज ढूंढे पगले, डूब गया सूरज कब का। बरसों पहले जो थी एक नदी प्यार की, बह गई वो नदी। हाँ तब तू क्या मरता है, समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है। रात में जब एक छोटा सा नन्हा सा दीपक जलता है, उसकी जरा सी ज्योत सही पर दूर से उसको देख कोई बरसाता मुसाफिर गिरते गिरते संभलता है। समय का पहिया चलता है, दिन ढलता है, रात आती है। आसमां में जगमग तारे, मेरी आँख में झिलमिल आंसू। कहाँ छुपा है कोई इशारा दे दे तू। तेरी वो रफ्तार हो, रोके से भी तू ना रुके। हासिल कर ऐसा शिखर, पर्वत की भी नजरें उठे।
आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं 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 आशाएं। सुंदर होता नाही जीवनपट. मग आता मी काय म्हणणार आहे तुम्हाला माहितीये, एकदा जोरदार. वेल तुम्हाला माहितीये का, तुम्हाला थंडी वाजतेय? नाही वाजत आहे? मग जाऊ द्या, वाजली असती तर मी तुम्हाला एक गंमत सांगणार होते. पण आता तुम्हाला जेव्हा थंडी वाजेल तेव्हा फक्त हात वरती करा, मग मी तुम्हाला सांगेन काय. ही तर चिटिंग आहे. जाऊ दे, मी तुम्हाला गंमत सांगून देते. आज ना असा काहीतरी आपण बंदोबस्त करणार आहे की तुम्हाला थंडी वाजणारच नाही. चालेल ना? एक खास प्रकारचा व्यायाम प्रकार आहे, तो मी तुमच्याकडनं सतत करून घेणार आहे, आणि ते म्हणजे टाळ्या टाळ्या आणि टाळ्या, याच्यावर टाळ्या. आता जोरदार धमाका इथे होणार आहे. तुम्हाला ज्याची काय म्हणतात उत्सुकता होती ती गोष्ट इथे होणार आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पापासून करत असतो. सो एकदा होऊन जाऊ द्यात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पुढच्या वर्षी म्हणू नका, आता लवकर आपण म्हणून टाका. वेल, आता साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक विद्यालय व क्रांती वीरांगणा लीलाताई पाटील उच्च माध्यमिक विद्यालय विखरण तुमच्या समोर सादर करत आहेत मोरया मोरया. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया.